ती मोठी पुरणपोळी. तर इतकं सोपं झालं आहे पुरण करणं. आज पहिल्यांदा आमची कार आम्ही मिस करतो आहोत. कार विना कसा दिवस असतो. जसं वॉलमार्टमधनं मी ग्रोसरी मागवली, ऑनलाईन ग्रोसरी. पहिल्यांदा फर्स्ट टाइम करतोय आम्ही हे सगळं. कारण इतर वेळेस जर कार सर्व्हिसिंगला दिली तर दुसरी देतात, ह्या वेळेस कार नाही मिळाली दुसरी. सो आणि आता आम्ही संडेची इव्हिनिंग आहे, मस्त चालत चालत फर्स्ट टाइम. तर आम्ही फर्स्ट टाइम सगळेजण चालत चालत जातो आहोत. इथे जवळच एक इंडियन रेस्टॉरंट आहे. हां हां हां. तर आणि फेमस आहे हां आमचं इथलं जवळचं. तर लोक लांबून लांबून येतात. त्याच्यामुळे आज हा अमोलीचा प्लॅन होता आणि माझा पण, की आता बसून कालपासून आम्ही घरातच बसलो आहे. कार नसल्यामुळे कुठे फिरायला गेलो नाही. मी म्हटलं ना, ग्रोसरी आम्ही ऑनलाईन मागवली, सगळं ऑनलाईन चालू आहे. आणि आता फर्स्ट टाइम आम्ही म्हणजे शुक्रवारपासून घरात होतो, आज संडेची इव्हिनिंग आहे, बाहेर निघालो आहोत. आता तिथे जाऊन मस्त काहीतरी जेवतो आणि घरी येतो. सो फर्स्ट टाइम एव्हर. तर अगदी चालायच्या म्हणजे ना किती आता बघू, टाईम लावू आपण. जास्तीत जास्त 6 to 7 मिनिट लागायला पाहिजे. तर आजचा फक्त हा ब्लॉग छोटासाच होणार आहे. हो, आता तिथे ॲक्च्युली जास्त खायचं नाही आहे, कारण इव्हिनिंगला खूप लवकर जेवण होतं आमचं आणि त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो आहोत. 6 वाजले आहेत. सो जातो आहोत आणि खूप छान वेदर पण खूप सुंदर आहे. असं असतं की कार नसली. हां हां. हे बघा, ते बघा, झाडांचा कलर चेंज म्हणजे फॉल सुरू होण्यात आहे का सुरू झाला आहे. हां, ते बघा, फॉल सुरू झाला आहे आणि कलर किती सुंदर त्याचं चेंज होणार आहे, सगळे झाडांचे कलर. love mommy. You're right. What's up? Lily Robin. What is that? Cut मिरची. That's me. So hot. डिनर मस्त झालं. डिनर संपलं आमचं बरोबर 6:45 वाजता. आमचा तो घरी पण हाच वेळ असतो. हां, इन केस अमितला जर कॉलेजला उशीर होतो तर मग उशीर होतो, नाहीतर मग हाच वेळ आहे. सो खूप छान झालं, खूप मस्त जेवण झालं आणि जेवण आमचं संपलं बरोबर 6:45 वाजता. तुम्ही बघताय अजून. सो अजून दिवस मावळला नाही आहे आणि आता परत रिटर्न जाणार आम्ही वॉक करत. हे बरं आहे ना की जेवल्यानंतर वॉक केलं की शतपावली होऊन जाते. सो गुड आयडिया. इथून म्हणजे कार जरी असली तरी आम्ही आता येत जाऊ. पुरण करून ठेवलं आहे, हे बघा. आणि अमितचं ऑलरेडी जेवण झालं आहे. त्याला जायचं आहे, हा ना अमित? ऐ, तुला जायचं आहे ना कॉलेजला? जेवण झालं आहे. तर पुरण एकदम मस्त झालं आहे. आता मी स्वयंपाक करून घेते. आता बोल. मी पॅनकेक नाही, आता डॅडींना जायचं आहे. सो मी बनवते आहे आता. अरे आता तिला पॅनकेक पाहिजे होते. नो अमोली, आता नाही. हा, पीठ
झालंय. सो सकाळी मी पीठ मळून ठेवलं होतं. आता मी पोळ्या करते, साध्या पोळ्या पण करणार आहे आणि आमटी दाखवते. आमटी खूप सुंदर झाली आहे. वाव, जस्ट वाव. इथे दोडक्याची भाजी आणि इथे ही पण भाजी झाली आहे. सो आता मी जस्ट फ्रिक्वेंटली करायला लागली आहे पुरणपोळी. आणि ती का हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे, कारण आता आवडणं जायचं आहे अमितला सोडायला. तर त्याच्यासाठी मी पटकन आधी साध्या पोळ्या त्यांना जेवायचं आहे. सो ते बनवून घेते आणि मग सांगते मी पुरण कशाने करते. आणि अगदी काही सेकंदात पुरण होतं. तर ते कसं करते मी, तो ब्लॉग बघत राहा. ते पुरण आहे आणि पुरणपोळ्या करते तू आज? हो, पुरणपोळ्या करते. आणि पुरणाची पोळी, ते पुरण, ही पुरणाची पोळी. माय गॉड. तर मी म्हणजे आता फ्रिक्वेंटली का करते तुम्हाला माहिती आहे काही आपलं आयडिया असेल तुम्हाला? नाही आयडिया, बोल. कारण आजची आयडिया मला माहिती आहे. कारण असं का विजयादशमीसाठी करते तू? कारण पुरण करणं झालं आहे सोपं आणि त्याच्यामुळे मी फ्रिक्वेंटली आता पुरणपोळी करते आणि मला आवडते त्याच्यामुळे मी करते. आणि म्हणजे तव्यावरची पुरणपोळी ऍक्च्युली ना ती बऱ्याच जणांना येत नाही. कोणाला पुरण जमत नाही, कोणाला पोळी जमत नाही करता. म्हणजे खरंच ट्रिकी आहे आणि खरंच खूप वेळ पण लागतो त्याला. पण जर सोप्या पद्धतीने जर केली आणि थोडंसं डोकं लावलं तर पुरणपोळी अगदी सोपी आणि खायला तुम्ही पण खाऊ शकता आणि घरातल्यांना पण तुम्ही देऊ शकता. कधी नव्हत, रोज आपण करत नाही. आणि सोप्या पद्धतीने करायची म्हणजे ती खूप छान जमते. अगदी इझी, काहीच झंझट नसते एवढी मोठी. नाही तर काही जणांचं मी ऐकलंय पुरणपोळी करण्याच्या आधीच किंवा ते म्हणतात नाही आम्हाला तर नाही आवडत, आम्ही तर नाही करत. खरं म्हणजे त्यांना पुरणपोळी येत नसते, त्याच्यामुळे ते तसे म्हणतात की नाही आमच्या घरात कोणीच खात नाही, आमच्या घरात कोणीच खात नाही. तसं काही नाहीये. पुरणपोळी त्यांना येत नाही त्याच्यामुळे ते बनवत नाही असं मला वाटतं. बट येस, मी तर करून खाते आणि मला खूप आवडते पुरणपोळी. तर सो जे आणि अजून एक मला सांगायचं आहे, जे अब्रॉड मध्ये राहत असतील ती म्हणजे त्यांना मग त्यांच्याकडे अवेलेबल नसतात काही गोष्टी की पुरण कसं करायचं किंवा पुरण यंत्र नसतं. आपण इंडियाहून आणत नाही. जसं माझ्यासारखं मी आणलं नाहीये पुरण यंत्र. मी आधी म्हणजे आपल्या चाळणीनेच करायची. बट अगदी सोपी पद्धत इन्स्टंट पुरणपोळी कशी करता येईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आता मी पुरणपोळी लाटून घेते. आव्हांना लागली भूक. बोलूयात थोड्या वेळात. ती मोठी पुरणपोळी आजच्या तर एकदम मऊ लुसलुशीत आणि बारीक एकदम पातळ आले आहेत. पुरणपोळी भजी पण दिसते. हा, कांदा भजी. आमटी केली? आमटी केली ही बघा. आणि मग साधी भाजी काय? साधी भाजी दोडका. जे सही आहे. आता तुम्ही म्हणाल मुलं खातात का? तसं नाही आवडत त्यांना. खरंच मी करते नेहमी तरी नाही आवडत. अमित तर बिलकुल खात नाही. आधी खायचा तो. अमोली खाते पण ती टेस्ट म्हणून खाते. सो मुलांना नाही आवडत पुरणपोळी. पण मी की आहे आपला हा पारंपरिक पदार्थ आहे तर आणि मला आवडतो. तुम्हाला मी ऑलरेडी बोलली आहे. तर त्याच्यामुळे मी आवर्जून करते. सो हो होता फुगली. फुगली पोळी. थांबा तूप टाकते. सो मी आता आली आहे किचन मध्ये. सगळं माझं आवरून झालंय. थोडासा कॅमेरा मी खाली करते कारण बिलकुल नाव इट्स गुड. म्हणजे हे पण दिसेल. तर सगळं आवरून झालं आहे. तुम्ही बघू शकता की तर सगळं किचन वगैरे पूर्ण क्लीन करून झालं आहे माझा. आमचं सगळं आमची पुरणपोळी खाऊन झाली आहे. अमितला मला सोडायला जायचं होतं त्याच्यामुळे खूप मी आधी सगळा स्वयंपाक करून घेतला. त्याला पण जेवण दिलं. त्याला सोडून आले कॉलेजला. आणि मग आता म्हटलं आता मग माझ्या लक्षात आलं अरे आपण जे पुरण केलं आणि इन्स्टंट पुरण मी कसं करते हे मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. कारण पुरणपोळी वगैरे सगळी खाऊन झाली आहे. मे बी आता डायजेस्ट पण झाली असेल. ग्रीन टी घेऊन झाला आहे आणि म्हटलं चला आता छान निवांत तुम्हाला दाखवावं. तर ऑलरेडी मी शॉर्ट बनवला आहे. सो त्याच्यामुळे हे काम चालूच होतं माझं. तर हे बघा. तर मी पूर्ण डाळ वगैरे शिजवून घेतली आहे आधीच. कारण मी तुम्हाला म्हटलं माझ्या पोळ्या आधीच झालेल्या आहेत त्याच्यामुळे पुरण थोडंच आहे आता.
आणि हे झालेलं पुरण आहे. तर हा गोळा मी करून दाखवला. हा बघा, हा जो गोळा तुम्हाला दिसत असेल तर खूप खूप इझी, म्हणजे अजिबात मला माझ्याकडे पुरण यंत्र नाहीये. मी ती आपली याची चाळणी होती, पिठाची चाळणी, जी मी खूप मला आठवत नाही आता मी कधी, तर पिठाच्या चाळणीने मी पुरण करायची आणि खूप मग कमी झालं होतं कारण खूप वेळ लागायचा, तेवढा वेळ नसतो. आणि आता स्कूल आजच्या दिवशी तर फेस्टिवलच्या दिवशी तर इथे सुट्टी नसते, मग करायचं काय पटापट. आता आज तुम्ही बघितलंच किती घाई झाली होती मला. तर अमितला मी सोडून आली, त्याच्या आधी सगळ्याची स्वयंपाक केला, तर बिलकुल वेळ नसतो. असं दर सणाला बिझी असतो, बिलकुल सुट्टी नसते इथे. तर म्हणून मग हा सो मी तुम्हाला करून दाखवते आता कसं करते मी. सो हे मी ऑलरेडी डाळ आणि गूळ छान पुरण झालं, हे पण मस्त करते मी. तुम्हाला जर पूर्ण प्रोसेस हवी असेल पुरणपोळीची तर ते पण. आणि स्पेशली हे कसं आहे ना, इथे परदेशात जे लोक राहतात आणि ज्यांना माझ्यासारखी पुरणपोळी आवडते की बनवायची आणि खायची, तर त्या लोकांसाठी किंवा त्यांच्यासाठी हा खूप सोपा उपाय आहे. खरंच खूप सोपा उपाय आहे, तर तुम्ही पण करून बघा. हे बघा, ऑलरेडी मी पूर्ण चवळ याच्यात टाकलं आहे आणि जस्ट प्रेस करायचं आहे. हा, हे मी तुम्हाला सांगितलं. तर हे आहे पोटॅटो मॅश करायचं. अमितला अमेरिकन ब्रेकफास्ट जो कॉमन असतो, म्हणजे सगळ्याच इकडे परदेशात जो पोटॅटो मॅश असतो, सो अमेरिकन ब्रेकफास्ट अमितला आवडतो आणि तो मी फ्रिक्वेंटली बनवत असते. सो पोटॅटो मॅश याच्याने मी करते, तर त्याच्यासाठी मी हे घेतलं होतं. आणि ही आयडिया अहुंची होती, तर ते अशा छान नवीन नवीन आयडिया सुचवत असतात की स्वाती याचा उपयोग होईल. मी म्हणजे ह्या आपल्याला काय, आपण खूप कमी करतो आणि कशाला पाहिजे घरात वस्तू जास्त होतात. मग म्हणजे नाही घे, तर मला माहित नव्हतं त्याचा उपयोग असा होईल. असा सेम प्रोसेस ना ही. आपण थोडस हे बघा तुम्हाला जवळून दाखवते. सो असं, तर इतकं सोपं झालं आहे पुरण करणं. त्याच्यामुळे माझं म्हणजे खूप इझी झाली आहे मला पुरणपोळी करणं. आणि पीठ तर तुम्हाला माहितीच आहे, मी किचन एड माझ्याकडे ऑलरेडी पिठाचं म्हणजे पीठ मळण्याचं मशीन आहे, तर त्याच्यात मी पीठ करते. तर हे बघा, तुम्हाला आतमध्ये पण दाखवते, सगळं काढून घेते आधी. तर हे इतकं असं राहतं, अजून प्रेस होणार आहे ते. आणि म्हणजे अहोंना जर वेळ असला तर बस त्यांच्या काही सेकंदात करतो ते. मला तरी थोडासा मिनिट लागला असेल, पण काही सेकंदात हे पुरण होतं. हे बघा, मी तो गोळा उरला होता ना, तो गेला आता. खूप इझी आहे, खूप इझी आहे. त्याच्यामुळे मी म्हटली तुम्हाला की तुला कसं जमतं एवढं सगळं करायला, तर तसं काही नसतं. थोडस डोकं लावायचं आणि मग करायचं. सगळं जमतं. जमायला जी गोष्ट आवडत असली आपल्याला तर ती होतेच होते. सो हे मी पूर्ण आता माझं करून झालं आहे. हे बघा,